नमस्कार. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड हे बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं इनव्हर्स फाइंड करायचा ऍडजॉइंट मेथड वापरून आणि त्यानंतर एक एक्झाम्पल बघितलं होतं. आता यानंतर आपण अजून काल एक 2x2 चं बघितलं होतं. आज एक 2x2 जे की बोर्डला आलेलं आहे आणि 3x3 चे एक्झाम्पल्स बघूयात. ओके, सो एक एक्झाम्पल आहे इफ A इज अ मॅट्रिक्स which is of order 2x2 and we have to find the A inverse by adjoint method. Okay, and this example is from board March 2013 and for 2 marks. Okay, so आपण बघूया कसं करणार. हा A मॅट्रिक्स दिलेला आहे. आपण काल सगळ्याच्या स्टेप्स बघितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. ओके, तो व्हिडिओ आधी बघितला तरी चालेल, म्हणजे स्टेप्स थोडंसं डिटेल आपल्याला मिळतील. हे आपण थोडेसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघतोय. ओके, सो हा ए आहे. सो पहिल्यांदा काय करणार, याचा डिटर्मिनंट फाइंड करणार. आपण त्याच्या स्टेप्स बघितल्या होत्या. सो ए मॅट्रिक्स लिहून घेतला सुरुवातीला. ए मॅट्रिक्स 2 -2 4 3 याचा डिटर्मिनंट ए हा डिटर्मिनंट 2 -2 4 3. या दोघांमध्ये आपल्याला फरक व्यवस्थित समजतोय. हा मॅट्रिक्स हा डिटर्मिनंट, सो विच इज 6 मायनस and this is minus plus, so which is 14 and this is non-zero. Okay, determinant non-zero आला, त्याचा अर्थ झाला that implies A inverse exists. हा जर determinant 0 आला तर आपण लिहू शकतो A inverse does not exist. आता नेक्स्ट स्टेप, लेट हा मॅट्रिक्स जो आपल्याला गिवन आहे 2 -2 4 3 यातल्या एलिमेंटला नेमिंग आपण करतो. A11 A12 A21 A22 त्यानंतर मायनस M11 इज इक्वल टू M11 म्हणजे या A11 चा म्हणजे 2, तो रो तो कॉलम घालवला की राहिला 3. देन आफ्टर M12 म्हणजे ह्याचा 4, M21 म्हणजे A21 चा हा रो हा कॉलम -2. देन आफ्टर M22 ह्याचा 2. सो हे मायनॉर. त्यानंतर कोफॅक्टर्स, ह्याचा काल फॉर्म्युला पण बघितलं होतं ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. Aij इज इक्वल टू -1 i + j * Mij. -1 ला जर इवन पॉवर असेल तर ऍज इट इज ठेवणार, ऑड पॉवर असेल तर मायनस फक्त त्याला साइन चेंज करायचं. सो इथं 1 + 1 2, सो ऍज इट इज. देन आफ्टर A12 2 + 1 3 म्हणजे साइन चेंज करणार -4. अगेन 1 + 2 3, सो -2 चा 2. देन आफ्टर A22 2 + 2 4, सो ऍज इट इज ठेवूया. ओके, पहिल्यांदा डिटर्मिनंट फाइंड केला तो नॉन झिरो आला म्हणजे A इनवर्स एक्झिस्ट. देन आफ्टर मायनॉर कोफॅक्टर, त्यानंतर नेक्स्ट स्टेप कोफॅक्टरचा मॅट्रिक्स, दॅट इज कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स आपला येतोय 3 -4 2 2. कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला. कोफॅक्टर मॅट्रिक्स झाल्यानंतर त्याचा ट्रान्सपोज आणि तो मिळतो आपल्याला ऍडजॉइंट ऑफ E. ह्याचा फक्त ट्रान्सपोज घ्यायचा 3 -4 2 2 या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज, दॅट इज 3 2 -4 2. हा झाला ऍडजॉइंट. आणि फायनल फॉर्म्युला A इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट A इनटू ऍडजॉइंट ऑफ A. सो 1 डिटर्मिनंट A इज 14 and adjoint 3 2 -4 2 and which is our A inverse. हा हे एक्झाम्पल होतं ते बोर्डला मार्च 2013 ला 2 मार्कासाठी आलेला आहे. यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. ते 3 मार्क्सचं आहे आणि 3x3 चा मॅट्रिक्स आहे जे की जुलै 2018 ला. आपण आता सध्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघतोय. ती स्टेप करायची. पहिल्यांदा या मॅट्रिक्स कुठलंही नाव नाहीये, ह्याला आपण एक नाव घेऊयात. लेट अस गेट दिस मॅट्रिक्स ॲज A. आपण A B कुठलंही नाव देऊ शकतो. ओके, सो फर्स्ट स्टेप आपली होती ती म्हणजे डिटर्मिनंट फाइंड करणं. डिटर्मिनंट A दॅट इज 3 2 6 1 1 2 2 2 6. ओके, डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स दोघांमध्ये फरक आहे, हे चुकता कामा नये. सो दॅट इज 3 हा डिटर्मिनंट आपल्याला सगळ्यांना फाइंड करता येतो. 6 -4 -2 दॅट इज 6 -4 + 6 इन ब्रॅकेट 2 -2 दॅट इज हे 6 -4 2 2 × 3 6 -2 6 -4 2 आणि हे 0 होईल. So 6 - 4 which is 12 which is non-zero, therefore A inverse exists. सगळ्यात महत्त्वाची ही स्टेप आहे पहिली. कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करायचं असेल तर त्याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा आणि यासाठी आपल्याला 1 मार्क्स आहे. त्यानंतर आता मायनस साठी पहिल्यांदा ह्या मॅट्रिक्सला नोटेशन्स देऊया एलिमेंट्सला. 3 2 6 1 1 2 2 2 6 दॅट इक्वल टू A11 A12 A13. A11 मीन्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे. देन आफ्टर A21 A22 A23 ते पण तसेच A31 A32 A33. ओके, देन आफ्टर मायनस
M11 पहिल्या एलिमेंटचा मायनॉर फाइंड करायचा 3 चा म्हणजे A11 चा तो रो तो कॉलम इलिमिनेट करणार आणि जे राहणार त्याचा डिटर्मिनंट कोण राहतं 1 2 2 6 याचं डिटर्मिनंट तुम्ही ते दिले तरी चालेल मी डायरेक्ट ठेवतो याचं डिटर्मिनंट 6 -4 दॅट इज 2 पहिल्याचा आला त्यानंतर सेकंड M12 याचा हा रो हा कॉलम म्हणजे 6 -4 अगेन 2 ओके देन आफ्टर M13 याचा हा रो हा कॉलम इलिमिनेट केला ह्याचा 2 -2 इट्स 0 देन आफ्टर ह्या 1 चा M21 हा किती आहे हा रो हा कॉलम हे 6 × 2 12 आणि हे 12 अगेन 0 अशा पद्धतीने सगळे मायनर्स आपण सगळ्याचे मायनर्स फाइंड करून घेतले ओके हे मी पटपट लिहिले हे तुम्ही क्रॉस चेक करू शकता त्यानंतर आता कोफॅक्टर्स लिहूयात सो दॅट इज A11 1 + 1 2 सेम साइन ठेवणार इवन आले म्हणजे 2 देन आफ्टर A12 2 + 1 3 सो साइन चेंज करायचं इथे 2 आहे तर -2 देन आफ्टर A13 3 + 1 4 0 ॲज इट इज राहील देन आफ्टर A21 2 + 3 0 A22 2 + 2 4 सो साइन चेंज करणार नाही ॲज इट इज सो A23 हे 5 सो -2 येईल 2 चा देन आफ्टर A31 3 + 1 4 सो ॲज इट इज -2 देन आफ्टर A32 0 A33 3 + 3 6 सो ॲज इट इज 1 राहील हे झाले कोफॅक्टर्स त्यानंतर आपण लिहिणार कोफॅक्टर मॅट्रिक्स सो कोफॅक्टर मॅट्रिक्स हे सगळे कोफॅक्टर्स लिहिलेत आपण 2 -2 0 0 3 -2 ओके देन आफ्टर -2 0 1 ओके हे कोफॅक्टर मॅट्रिक्स पर्यंत आले यानंतर आता ऍडजॉइंट ओके आता ऍडजॉइंट लिहूया ह्या आधीचा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ थोडासा अलीकडे घेऊन बघू शकता ओके सो नाउ ऍडजॉइंट इज इक्वल टू ऍडजॉइंट म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जे एलिमेंट कॉलम मध्ये आहे ते फक्त रो मध्ये लिहिणार सो 2 0 -2 3 0 0 -2 1 हा झाला ऍडजॉइंट अँड देन आफ्टर फायनल फॉर्म्युला A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट A इनटू ऍडजॉइंट ऑफ A सो दॅट इक्वल टू डिटर्मिनंट A आला होता आपला 2 सो 1/2 आणि डिटर्मिनंट 2 0 -2 3 0 0 -2 1 मी समजा ह्या 2 न प्रत्येक एलिमेंट डिवाइड केलं तरी चालेल ॲज इट इज ठेवलं तरी चालेल 2/2 1 हा 0 -1 3/2 0 0 -1 1/2 आणि हा आला आपला A इनवर्स सो हे 3 मार्क्सचं एक्झाम्पल होतं यानंतर दोन एक्झाम्पल्स आहेत फाइंडिंग इनवर्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड एक 2/2 चं एक 3/3 चं हे दोन्ही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करा आणि कमेंट मध्ये जे तुम्ही आन्सर सांगू शकता कमेंट मध्ये आन्सर सांगताना काय करा की पहिल्याचा फक्त डिटर्मिनंट सांगा जो काय असेल तो आणि कॉमा देऊन त्यानंतर जो लास्ट एलिमेंट येईल तुमचा मॅट्रिक्स मधला सगळ्यात लास्ट एलिमेंट तो इथं खाली मेन्शन करा ओके त्याच्यावरून आपण क्रॉस चेक करूया ओके इथे पण तसंच करू शकता ओके थँक्यू